होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प ठरवेल पैठणीची मानकरी या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या वहिनींना आज आपण भेटणार आहोत त्यांचं नाव आहे वैशाली बाळासाहेब बराटे. तर जाऊबाई जे आव्हान देणार आहे त्यांचं नाव आहे कविता विलास बराटे आणि नणंदबाई सज्ज झालेले आहेत माया अशोक थोरवे. कर्वेनगर परिसर पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. या उखाणा. मी आहे सोन्या आणि पैठणीची हौशी. बाळासाहेबांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. बरं करता. तुम्ही? निळ्या निळ्या आकाशात चंद्र सूर्य तारे. वैशालीचं नाव घेते लक्ष द्या सारे. त्या ओळख करून द्या सगळ्यांची. ह्या माझ्या नणंदबाई आहेत. नमस्कार. छोट्या. ह्या जाऊबाई आहेत मोठ्या. नमस्कार. त्या मोठ्या नणंदबाई आहेत. नमस्कार. आणि त्या माझ्या 3 नंबर चुलत म्हणजे लागतात, पण आम्ही सख्यासारखेच आहेत. जाऊबाई आहेत त्या माझ्या. बरोबर. नमस्कार. आणि त्यांच्या मागे उभी आहे ती छोटी मुलगी आहे ह्यांची जाऊबाईंची. ती मोठी मुलगी आहे. नमस्कार. हे माझे नंदावे आहेत. ह्यांचे मिस्टर आहेत. नंतर हे माझे दीर आहेत मोठे. नमस्कार. हे माझे दुसरे नंदावे आहेत छोटे. नमस्कार. ही माझी छोटी मुलगी. नमस्कार. ते दोघेही ट्विन्स आहेत. बरं. दोन्ही मुलं माझी. 3 मुलं. हो हो. आणि हे खाली बसलेत ते? हा माझ्या भावाचा मुलगा आहे. बरं. ही भाच्याची मुलगी आहे. ही ह्या मुलीची मुलगी आहे, नात आहे. आणि ती पण माझ्या भावाची मुलगी आहे. हो हो. पण लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? आमच्याबरोबर 25 वर्ष. काय लग्नाची तारीख सांगा. 2 मे 1996. पण लग्न कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज. कसं हो? माझ्या वडिलांना एक जणांनी सांगितलं की असा असा मुलगा आहे. असा म्हणजे कसा? म्हणजे इथे मुलगा आहे असा की त्यांच्याकडे तुम्ही जाऊन या. मग हे माझ्या घरचे आले, आई वडील. ह्यांना बघून गेले, घर बघितलं. पण वडील म्हटले तुलाच आवडला तर आम्ही पुढे हे करू. आणि घरातल्या मोठ्यांनी सगळं ठरवून केलं. तुम्हाला आठवतोय तो प्रसंग? आठवतं ना. हा. किती वर्षापूर्वी? तसं आता वर्षाचं आठवत नाहीये. तो दिवसच आठवायचा नाही का तुम्हाला? लक्षात येत नाही तो. 25 वर्षापूर्वी या कुटुंबात आला तेव्हा या ज्या नणंदबाई सगळ्या बसल्यात ना, त्या कशा वागल्या हो तुमच्याशी खरं सांगा? थोड्याशा जोरातच होत्या. 25 वर्षापूर्वी आल्या तेव्हा अशा बोलल्या होत्या का हो तुम्हाला? नाही. नाही. पण तुमची एकदम नणंदगिरी चालू होती घरात? थोडी होती. पण कशा होत्या? वहिनी कशा आहेत तुमच्या? छान आहे. भावाबद्दल सांगा, वहिनीबद्दल सांगा. भाऊ पण छान आहे. म्हणजे त्यांना दोघांना पण सगळ्यांच्यात असं आवडतं मिक्स व्हायला. म्हणजे सगळं आमचं घर कुटुंब सगळं छान आहे. त्यामुळे हसत आहे हा, सगळं, हो की हसत नाही? आहे. हा. सांगा या दोघांबद्दल. हे आमचे छोटे मेहुणे आहे. थोडे रागीट आहे ते म्हणाला. कोण? बाळासाहेब बराटे. बघा सर, वाटतं का तरी हे असं आहे. काय होय खरं आहे? तुम्ही मला सांगा, यांच्या मताशी सहमत आहात की त्यांच्या मताशी? त्यांच्या. मी बाळासाहेबांचा मोठा भाऊ. आमची फॅमिली जॉईंट असल्यामुळं पहिल्यापासून सगळे व्यवस्थित आहेत, हसत खेळत आहेत सगळ्या फॅमिलीमध्ये. बहिणी वगैरे बी सगळ्या कार्यक्रमाला येतात, हे होतात. सगळे एकत्र आम्ही सगळे फंक्शन घरातले करतो व्यवस्थित आणि सगळे काही ठीक आहेत. मला सांगा, तुमच्या सौभाग्यवती या बरोबर ह्या मगाशी म्हणाल्या की जेव्हा ते या घरात आल्या तेव्हा ह्या एकदम जोरात होत्या. कसा आहे स्वभाव? कसा आहे? नाही, स्वभाव चांगला आहे तिचा. हा. कोणाचा सांगताय? बघा घरी जायचंय. माझे काका काकू आहेत ते. छोटे काका काकू जसे आम्हाला आई वडील आहेत तसेच ते पण आहेत. त्यांच्याच बरोबरीने कुठेच कमी नाही केलं त्यांनी कधीच. ते कधीच असं नसतं त्यांचं की हे आपले पुतणी आहे किंवा आई वडिलांपेक्षा जास्त त्यांचं आमच्यावर लक्ष असतं. मी यांचा मुलगा आहे आणि माझी बहीण आहे. आम्ही दोघं आवळे जावळे आहेत. आवळे जावळे. पप्पांचा स्वभाव खूप चांगला आहे. कधी कुणालाही मदत करायला तयार असतात. पण ते सगळे म्हणतात पप्पा तापट आहेत. पप्पा तापट आहेत, पण ते तेव्हा जेव्हा कोणतरी असं वाकडत जातं किंवा कोणतरी काहीतरी बोलतं त्यांना तरच, नाही तर नाही. तुला किती वेळा चटके बसले? खूप खूप. हा. खूप खूप खूप. म्हणजे विचार कर तू किती वाकड्यात गेला असतील. हा नेहमीच चुकतो, तसं आहे त्याचं. नाही, पण त्यांनी नेहमीच आम्हाला शिकवलेलं आहे की कुणासाठी पण कधी पण उभं राहायची तयारी ठेवायची. कधी कोणाला मागं पडून नाही द्यायचं. आपल्यांना नेहमी सोबत घेऊन चालायचं. व्हेरी गुड. माझं नाव स्वराली बाळासाहेब बराटे आणि
पप्पा मला खूप मार भेटतो पप्पांकडनं. तू पण आहेस त्याच्यात? एक आणि दुसरं सांगा की नुसतंच मारतात का तेव्हा? गप बसा तुम्ही लगेच. हा नुसतं सगळे म्हणते नुसतं हाणत होतं काय बाप. पण जेवढे मारतात तेवढेच लाड पण करतात. हे असं सांग की. नाही कधी मार खाल्लेला, पण यांना खूप मार बसले. दोघांना ना हे करतातच तसे. बरं 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 बरं. आता एक छोटासा आव्हान आहे तुम्हाला दोघांना. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. समोर काही चित्र दिसणार आहेत. तुम्ही ती चित्र ओळखली तर या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. तुम्ही ओळखायचं आहे, कोणी बोलायचं नाही आणि सांगायचं नाही. काय आहे हे? नवग्रहाचं आहे. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. नवग्रहाचं पेंडंट आहे. अभिनंदन. हां, हे काय आहे बघा? मोत्याची माळ आहे, तन्मणी म्हणून. अभिनंदन. हे बाजूबंद आहे. हां, नक्की? हो, का हातातला येते? नाही नाही, बाजूबंद आहे. बाजूबंद. कॉन्फिडंट आहात एकदम. हां, अभिनंदन अभिनंदन. वहिनी अभिनंदन. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस मिळाली. नमस्कार. तुम्ही जाऊबाई, तुम्ही नणंदबाई. काय बरं वाटतंय की? मला सांगा, कशा आहे तू तुमच्या जाऊबाई? जाऊबाईला किती बोललं तर राग येत नाही. परत ती स्वतःहूनच आवाज देणार. तिच्यात काहीच नाही सांगण्यासारखं. बोलायला येणार लगेच. हा. आणि तुम्ही सांगा हो, या कशा आहेत जाऊबाई? त्या थोड्या फटकळ आहेत, पण त्या जे सांगतात ना त्याचा थोडासा आपल्यालाही उपयोग होतो की अच्छा. त्याच्यातून आपण पण सुधारणा होती. त्यामुळं जे पण त्या स्पष्ट बोलतात. हो, स्पष्ट बोलतात. मनात काही ठेवत नाही नाही. ठेवत. मग ते चांगलं असतं ना. हो, चांगलं असतं. पण त्यांनी तो स्पष्टपणा बदलावा स्वभावातला, असं वाटतं तुम्हाला? नाही, असं काही थोडा नाही. कमी करावा असं? हो, थोडा कमी करावा. कारण काही काही गोष्टी त्यांना असं म्हणजे खूपच हे होतं मग. पण मी एवढं काही त्यांच्या ह्याच्यावर हे जात नाही. कारण मी छोटी असल्यामुळे ना मोठ्यांनी बोललेलं मला काही राग नाही येणार. म्हणून तुम्ही बोलता. काय हो बघा, स्पष्ट म्हणजे तिथल्या तिथे बोलायचं, मनात काही ठेवायचं नाही. जे आहे तसं बोलायचं, असा स्वभाव आहे. बरोबर. आणि मला पटकन राग येतो. लगेच येतो. म्हणजे मी निघायच्या तयारी नाही, मी सांगते तुम्ही आपला लगेच. काय हो नणंदबाई, कशा आहेत वहिनी तुमच्या? ही वहिनी स्पष्ट वक्ती आहे. म्हणजे समोर जे असेल ते समोर तोंडावर बोलून रिकामी होणार आहे. आणि तुम्ही कशा आहात? मी आहे अशीच आहे. तुम्ही पण तशाच आहात ना? नाही नाही, म्हणजे मी पटकन कोणाला उत्तर देत नाही. नाही. पण वहिनीचा स्वभाव कसा आहे, जे आहे ते तोंडावरती पटकन बोलून रिकामी व्हायचं. पण मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की या कुटुंबात जेव्हा आला तुम्ही, तेव्हा कसं स्वागत झालं तुमचं? छान झालं एकदम. हो ना. किती वर्ष झाली तुम्हाला या घरात येऊन? 32 वर्ष झाली. 32 वर्ष. स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडासा राग कमी करणं. आता हाच करायला पाहिजे, तोच मुद्दा आहे म्हणल्यावर. मिस्टर कुठे? काय चेहरा खुललाय बघितलं तिकडे? 35 वर्षानंतर का होईना राग कमी करणार. हे कानावर पडल्यावर काय चेहरा खुललाय तिकडे. हा, आता तुम्ही बोला या दोघींबद्दल. सांगा स्वभावाबद्दल. दोघींचा स्वभाव खूप छान आहे. मोठ्या जाऊबाईंचं पण चांगलं आहे, मला पटतं त्यांचं. म्हणजे पण ते स्पष्ट बोलतात. स्पष्ट बोलतात म्हणूनच पटतं. पण बऱ्याचदा स्पष्ट बोलल्यामुळे मन दुखावतं. नाही नाही, कळते आपल्या चुका काय त्या कळतात. अरे वा, काय समजूतदार आहे. हो की नाही? पण मला सांगा, तुम्ही आणि तुमच्या जाऊबाई कधीतरी कोणाला तरी वाईट तर वाटलं असेल ना एखाद्या गोष्टीवर? वाटतंच की, तेवढं तर घरामध्ये होतच की थोडंफार कधीतरी. मग त्यावेळेला राग येत असेल? राग येतो, पण असं आम्ही एक दिवस सुद्धा असं नाही की आम्ही दोघी बोललो नाही. 30 म्हणजे आता तिच्या लग्नाला 26 वर्ष झालं. एक दिवस पण असं नाही की फुगाफुगी झाली की रुसारुशी झाली. नंदा, तुम्ही येणंच बंद करता वाटतं. नाही नाही, आमचं येणं आम्ही चालू असतं. बोलवतो त्यांना. त्या म्हणतात आम्ही सारखं आलो. आम्हाला म्हणजे आई वडील वारल्यापासून आम्हाला आई वडिलांचे कधीच कमी पडून दिले नाही, वहिनींनी आणि भावांनी पण. आम्ही आई वडील गेल्यापासून म्हणजे माहेर असं आम्हाला कारण परक कधीच झाले नाही. तुम्हाला दोघींपैकी कोणाला जिंकून देणार कोण, ते हे चौघे ठरवणार आहेत आता इथे बसलेले. नाव सांगा. शुभ्रा. कितवीत आहेस तू? 3री. नाव सांग. अध्यात्मी. अध्यात्मी. अरे काय नाव मस्त आहे. कितवीत आहेस तू? 2रीत. मग तुला कोण ओरडतं कधी? नाही. तुझे लाड कोण करतं? ही आजी. आजी जास्त लाड करते. हो. अरे वा, आजी
नाव सांग. आराध्या. तुला कोण ओरडतं? मम्मी. आणि तुला शाळेत जायला आवडतं? हो. तुला शाळेत काय आवडतं? अभ्यास आवडतं, खेळायला आवडतं, नाचायला आवडतं, काय आवडतं? अभ्यास. अभ्यास आवडतो. आणि अभ्यासानंतर काय आवडतं? खेळायला. तुझी बॅटरी एवढी काय डाऊन झाली आहे? नाव सांग. स्वराज सचिन सावंत. तू कितवीत आहेस? 6वीत. तुला कधी कोणी धपाटा दिलाय? मम्मी पप्पा. आता या चौघांपैकी कोण खेळणार कुठला खेळ आणि या दोघींपैकी कुणाला पाठवणार पैठणीच्या खेळात? बघूया. पहिलं नाव आराध्या. तू कोणासाठी खेळणार? बरं, हां, तुमच्यासाठी आराध्या खेळणार. दुसरं नाव कोणाचं? अध्यात्मी. आता तू कोणासाठी खेळणार? आजीसाठी. अरे मजा आहे. आता अरे आजींसाठी नातवंड खेळतायत, आणखी काय पाहिजे? बघूया कोण जिंकून देणार. मधोमध एक बाटली उभी आहे, तुम्ही तो चेंडू मारायचा. हां, त्याला लागला पाहिजे. दोघींपैकी जास्त गुणसंख्या ज्यांची त्या जाणार पुढच्या खेळात. चला, खेळ आधी तू. एक, दोन, तीन, चार. तुझी गुणसंख्या 4. एक, दोन, आजी. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. कायम रागाने बघतायत का? असं रागाने का बघतायत त्या? नाही. चेहराच रागीट आहे. हो काय हो? मी तुम्हाला विचारतो, त्या सतत माझ्याकडे रागाने बघतायत असं नाही, वाटतं. त्यांचा जो चेहरा आहे ना तोच तसा आहे. त्यांचे जे डोळे आहे ना ते रागीट आहे. साहेब माझे मित्र आहे विजय पाटकर आणि मी. हो, एका वर्गात 5वी ते 10वी होतोय. बरोबर. पण 77 नंतर परीक्षा झाल्या आणि त्यांचा माझा कॉन्टॅक्टच नाही. प्रत्येक वेळी मी टीव्हीवर बघतो ना, ते दिसले की मग मला माझ्या डोळ्यामध्ये जरा भरून येतात की त्यांचा नंबर मला कुठे भेटत नाही अजूनपर्यंत. विजय, मी आता होम मिनिस्टरचा एपिसोड करतोय. हे तुझे मित्र आहेत आणि त्यांची एकच इच्छा आहे की तुझ्याशी बोलायचं आहे. तर जरा त्यांच्याशी तू बोल, कारण त्यांना खूप आवडेल. अशोक थोरवे बोलते. अरे अशोक. हा, अरे बोल मित्र बोल. एकदम ठीक, व्यवस्थित. मला माझं नशीब की तुम्ही माझा आवाज ओळखला. तब्येत कशी आहे? बरी आहे? एकदम ठीक, व्यवस्थित. तब्येतीला सांभाळ. हा, हो कुटुंब सगळं मजेत ना? हो. तर मी आवर्जून माझ्या पतीला मुलांना सांगतो की हे माझे मित्र आहे खास. त्यांना भरोसा येत नाही. आज त्यांना 100% असा भरोसा आला की आमचे मिस्टर सांगतो ते खरं. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागाल? क्षमा मागायची असं काही कोणाचं हे नाही आहे. म्हणजे मी सगळ्यांचं ऐकून घेते, कधी मला असा राग येत नाही. पण माझे हे मोठे धीर आहेत ना, ते माझ्या वडिलांच्या समान. काही चुकलं असेल तर तुम्ही त्यांची क्षमा मागताय? नाही, मागण्याची गरजच नाही. क्षमाच नाही मागायची, कळलं का? नाही, चुकतच नाही. हा, कारण ते ना माझ्या समजून घेतात. त्यामुळं घरात खूप छान वातावरण राहते सगळं. आज मिस कुणाला करताय? आज मी माझ्या वडिलांना. कारण त्यांनी खूप कष्ट केले आणि माझं लग्न झालं ते गेले. मिस्टर म्हणाले तुमचा चेहरा रागिष्ट आहे. रागीट आहे असं नेहमी म्हणतात ते तुम्हाला? हो. हा?
मग तुम्ही या गोष्टीवरून कधी रागवत नाही त्यांच्यावर, असं का बोलता मला म्हणून? येतो राग, पण काय करणार, स्वभावाला औषध नसतं ना. कोणाच्या? माझ्या, त्यांच्या. पहिलं मी माझ्याच बोलते ना, माझा स्वभाव तसा असेल. एखाद्या बरं, स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला बदल करणार? सांगावं त्यांनी माझ्यासोबत काय बदल. मी बोलते ना, माझ्या चुका सांगून द्या, मी त्याच्यात बदल करायला तयार आहे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागण माझ्या सासू सासऱ्यांची, मिस्टरांची, माझ्या सगळ्या परिवाराची. होय ना? हां. फिरायला कुठे कुठे घेऊन जातात? आता पुण्यामध्ये आल्यावरती आम्ही 2 वेळा फिरायला गेलो होतो. कुठे? पर्वती? नाही, गोव्याला, कोकणामध्ये. अरे लांब नेलं. म्हणजे सगळंच आमचा पूर्ण परिवारच जातो. मला वाटलं सारसबाग वगैरे नाही, फिरवतात. इकडे तर अजून कुठे गेलोच नाही. आत्ता झाले 2 वर्ष झाले ना रिटायर होऊन. बरं बरं बरं. आता एक छोटासा खेळ आहे, कोण जिंकणार पैठणी, बघूया या खेळात. खेळ सोपा आहे. हा रंग तुमच्यासाठी आणि हा रंग तुमच्यासाठी, हा शोधून काढायचा आणि असा करून त्या ग्लासला अडकवून टाकायचा. ग्लास खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची. दुसरा हात लावायचा नाही ग्लासला, एकाच हाताने खेळायचा. 1 मिनिटात कोण रबर गोळा करणार ते आपण बघायचं. 1 2 3. वेळ संपली. इकडे किती आहेत? 3. तुमच्या किती आहेत? 1 2 3 4 5. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तर वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोघींनाही शुभेच्छा, या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.